टीनेजर्सच्या पेरेंट्सकडून अनेकदा मला ऐकायला येणारी ही वाक्य बघा तुम्हाला ओळखीची वाटतात का? तो माझा मुलगा आहे, मी जन्म दिलाय त्याला, माझ्या इतकं कोणीही त्याला चांगलं ओळखत नसेल. ती माझी मुलगी, ती कशी आहे ते सगळं जास्त चांगलं मला माहिती आहे. तिलाही माहिती नसेल तिचा स्वभाव कसा आहे इतका चांगला मला माहिती आहे. असं जेव्हा पेरेंट्स सांगतात आणि नंतर जेव्हा मुलांशी बोलताना जाणवतं की अरे अरे ही मुलं खरंच वेगळी आहेत, तेव्हा प्रश्न पडला होता मला की खरंच जे मी शिकली आहे की आपलं जेनेटिक स्ट्रक्चर जे आहे ते आपल्या स्वभावाला जडणघडण करायला, आपल्या शरीराची जडणघडण करायला कारणीभूत असतं. पण पालनपोषण आणि आपल्यावरती होणारे संस्कार या गोष्टींचाही त्याच्यावरती इम्पॅक्ट असतो. नक्की जास्त काय महत्वाचं आहे, जेनेटिक्स काय एन्व्हायरमेंट? न्यूरोसायन्सचा अभ्यास करणाऱ्या माझ्या एका बहिणीला मी विचारलं की काय ग तुझा अभ्यास काय सांगतो? तेव्हा ती म्हटली की खरं तर प्रत्येक घटना, प्रत्येक मोठी इमोशनल इम्पॅक्ट करणारी घटना जशी आपल्या आयुष्यात घडते ती आपल्या जेनेटिक स्ट्रक्चरमध्ये थोडा थोडा बदल करतच असते. जे आपल्याला मिळालेलं आहे वातावरण, जे जेनेटिक स्ट्रक्चर आपल्याला मिळालेलं आहे ते ठरवणार असतंच की आपण कसे बनणार. पण मुळात त्याच्यातच जर बदल होत असेल तर विचार करा आपण आयुष्यात किती बदलू शकतो, किती जास्त प्रमाणामध्ये आपण वर्सटाईल होऊ शकतो आणि व्होलाटाईल सुद्धा. आपल्यामध्ये क्षमता आहेत अफाट अमर्यादित प्रमाणात आणि प्रत्येक घटनेचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इतका डीप इम्पॅक्ट जर आपल्या जेनेटिक स्ट्रक्चरवरती होणार असेल तर विचार करा वी मे बी एबल टू बिकम व्हॉट वी ॲक्च्युली थिंक. म्हणूनच विचारांवरती काम करणं, भावनांवरती काम करणं हे सायकोलॉजीच्या हेल्पनी करण्यालाच काउन्सिलिंग असं म्हणतात. जेणेकरून आपलं वागणं बदलेल, जेणेकरून आपल्याला आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या सरळ सुरळीत होऊ शकाव्यात, कमीत कमी त्रासामध्ये झेलता याव्यात आणि जर काही पॉझिटिव्ह करायचं असेल त्याकरता पूर्ण ऊर्जा आपल्याला लावता यावी यासाठी. व्हॉट डू यू थिंक?